नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। नक्कीच तुम्ही थंबनेल वाचला असेल, इतिहासात पहिल्यांदाच मार्क्स डिक्लेअर झालेले आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याची इंडिव्हिज्युअल मार्कशीट जवाहर नवोदय विद्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे। आजपर्यंत अनेकांनी ह्याच्यावर आवाज उठवला, पेपरच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मंत्रालयापर्यंत धावाधाव करून आज खऱ्या अर्थाने त्या सर्वांच्या मनातला शंका होती की आमच्या मुलांचे मार्क्स का कळत नाहीत, एमपीएससी यूपीएससीचे गुण कळतात तर नवोदयचे गुण का कळत नाहीत। या प्रश्नाचं उत्तर जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीने दिलेलं आहे। प्रत्येकाचे गुण हे ऑफिशियल वेबसाईटवर आलेले आहेत आणि तीच आनंदाची बातमी घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला आलेलो आहे। इतिहासात पहिल्यांदा जवाहर नवोदय विद्यालयाचे निवड परीक्षेचे मार्क्स जाहीर झाले, डिक्लेअर झालेले आहेत। तर आपल्या अकॅडमीत सातारा जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या 7 परीक्षांच्या 7 विद्यार्थ्यांच्या असणारी जे मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्हाला अर्णव राकेश अडसुळे असला तरी त्याला 96 गुण आहेत। पन्नास आहेत, गणित मध्ये 25 आहेत, मराठी मध्ये मार्क्स विद्यार्थ्यांचे मराठीत मार्क्स गेल्यामुळे स्कोर मिळालाय। आपल्या विद्यार्थ्यांनी 21.25 आणि एकूण 96.25 गुण मिळवून रूरलचा विद्यार्थी आहे, ओबीसीचा मुलगा आहे आणि यानं वगैरे जर बुद्धिमत्तामध्ये 95 गुणांना ओबीसी ग्रामीण याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। चला या ठिकाणी तिसरी विद्यार्थिनी या ठिकाणी तुम्हाला मेंटल अबिलिटी टेस्ट मध्ये 50 आहेत, गणित मध्ये 25 आहेत आणि लँग्वेज 22.5 मेरिट घेतलेलं आहे अशा पद्धतीने सनिशा। त्यानंतर पुढचा विद्यार्थी या ठिकाणी दिसतो तुम्हाला तर श्रीपाद अमोल जगदाळे म्हणून आहे, ग्रामीणचाच मुलगा आहे, जनरलचा आहे आणि इथं सगळी माहिती खरी मिळणार आहे। अनेक अकॅडमी इथून पुढे कुठेही ऍडमिशन घ्यायला जावा, निकाल तुम्हाला पाहायला भेटणार, तुमच्या मुलाचा निकाल दाखवा, खरंच मुलं लागलेत का त्यांचा आरसा बघा आणि तरच ऍडमिशन घ्या। आणि तुम्हाला आमचा आरसा या ठिकाणी दाखवतोय, ही पालक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांना माहिती विद्यार्थी आमच्या जवळ शिकतायत। तर श्रीपाद ग्रामीणचा जनरलचा बुद्धिमत्ता मेरिट मधून याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर पुढचा विद्यार्थी जर बघितला तर साई उत्तम घोडे एसटीचा विद्यार्थी शहरीतून या ठिकाणी जर तुम्ही मार्क्स जर बघितले तर बघा 50 बुद्धिमत्तेत मार्क आहेत, 22.5 गणित मध्ये, 22.5 मराठीत, एकूण असला तरी म्हणजे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी काय केलेलं आहे, गुणवत्ता आणि आपला अभ्यास या ठिकाणी दाखवलेला आहे सगळ्यांना। नुसतंच आपण शिकवत नाही तर मुलगा त्या लेवलना पण तयार करतो। या ठिकाणी बघा एसटीचा विद्यार्थी पुन्हा एकदा आहे, पार्थ मुरमुरे म्हणून विद्यार्थी आहे, ग्रामीणचा आहे, एसटीचा विद्यार्थी आहे। तर या ठिकाणी त्याला बुद्धिमत्ता 48.75 बीसीचा मुलगा होता, ह्याला मराठी वाचता लिहिता येत नव्हतं, असा विद्यार्थी आपण घडवून त्याला 92 मार्क ग्रामीण जरी असला तरी जास्त मार्काने पास झालेला आहे आणि ग्रामीण मधून याची काय झालेली आहे, निवड झालेली आहे। चला 7वी विद्यार्थिनी साताराचं फक्त सांगतो तुम्हाला लक्षात घ्या। आणि नंतर माझे अजून काही विद्यार्थी त्या हमखास 2 तरी विद्यार्थी आहेत, त्यांची मार्क्स तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत जाऊ नका आणि निकाल कसा बघायचा आहे, आपली मार्क कशी पाहिजेत या व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा शेवटची विद्यार्थिनी या ठिकाणी 7वी विद्यार्थिनी आपली श्रेया पासो गायकवाड विद्यार्थिनी आहे, जनरलची आहे आणि ग्रामीण मधून सिलेक्शन झालेलं या ठिकाणी जर बघितलं 48.75 गणित मध्ये 73.75 आणि मराठी 75 प्रत्येक
विषयामध्ये एकच प्रश्न गेलेला आहे 96.25 गुणांनी ग्रामीण मधून जनरल मधून या ठिकाणी या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे। अशा पद्धतीने 7ही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मी दाखवण्यात या विद्यार्थिनी आहे आराध्या पाटील, विद्यार्थी आहे, 97 गुण आहेत, बुद्धिमत्तेमध्ये 48.75, गणित मध्ये 25.25 मार्क घेतलेले आहेत आणि मराठीमध्ये 23.75 मार्क आहेत। दोनच प्रश्न चुकलेत, एक बुद्धिमत्तेमध्ये आणि मराठीमध्ये 97.5 मार्क्स ची निवड झालेली। 20 पैकी जनरलच्या 7 ते 8 जागा आणि 7 ते 8 जागांच्या मध्ये मुलांनी शहरीचं मेरिट घेतल्यामुळे या मुली सिलेक्शन झालेलं नाही। मी आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय या विद्यार्थिनीचं येता अवकाश जून मध्ये जेव्हा सेकंड लिस्ट लागेल किंवा थर्ड लिस्ट लागेल यावेळी सिलेक्शन 100% होऊन जाईल। त्याच तर ही आपली दुसरी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थिनी या ठिकाणी बघा, ही विद्यार्थिनी आहे आणि अनुष्का शिवाजी विद्यार्थिनी अर्बन मधलीच आहे, ओबीसी ची मुलगी आहे, तिला पण 96.25 या मुली 48.75, गणित मध्ये 23.75 आणि मराठी 75 लिस्ट मध्ये सिलेक्शन होणार आहे। अजून काही 95 मार्काचे विद्यार्थी आहेत की त्यांचं सिलेक्शन होण्याचं आहे। अजून आपले 3 ते 4 विद्यार्थी लागतील आणि आपल्यासारखा कमी विद्यार्थी उच्चांकी निकाल तुम्हाला ह्या वर्षी पाहायला मिळतोय। आपल्या विद्यार्थ्यांचं लवकर ऍडमिशन करा, उन्हाळी वर्ग फुल झालेला आहे, जून साठी ऍडमिशन फक्त थोडकेच राहिलेले आहेत। आता निकाल कसा पाहायचा, स्वतःची इंडिव्हिज्युअल असणारी मार्क कशी पाहायची, माझ्या मुलाला मार्क्स पडत होती कशी काय कमी त्यानं सोडवलं असेल त्यावेळेस पडणार, त्याशिवाय पडणार नाहीत। या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी क्लिक हिअर टू चेक द मार्क्स क्लास 6 JNVST समर्पण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, निकाल तुमचा असणारा जो सीट नंबर मी या आपल्या अकॅडमीतल्या एका विद्यार्थ्याच्या ठिकाणी नंबर्स फिल करतोय। नंबर फिल करून झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे, आणि डेट ऑफ बर्थ अशा रोल नंबर आहे, मार्क स्टेटमेंट फॉर द सिलेक्शन टेस्ट फॉर ऍडमिशन 2025, समर डेट ऑफ एक्झाम जनवरी 2025 रोल नंबर आहे आणि मुलीचं नाव आपल्या अकॅडमीचे सनिशा सतीश कांबळे। बघा या ठिकाणी वडिलांना सतीश दादासाहेब कांबळे, रूरलची ग्रामीणची विद्यार्थी नाही, SC कास्ट आहे, हिची मार्क्स या ठिकाणी मैथमेटिक्स 25 लैंग्वेज में 97.5 असली भागातून सिलेक्शन झाले, लिस्ट मध्ये पाहू शकता। अशा पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्याचा आपापला निकाल पहा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिली जाईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करा। आता जवळजवळ 11 वाजलेले आहेत रात्रीचे। आता तुम्ही व्हिडिओ कधी बघताय माहित नाही, मेहनत आहे, कष्ट आहे, माहिती मिळाल्याबरोबर सगळी माहिती गोळा करून निकाल पाहून सगळ्यांचा या ठिकाणी तुम्हाला काय करतोय मी माहिती देतोय। सगळ्यांपर्यंत पोहोचली असली तरी सुद्धा आपल्या अकॅडमीचा निकाल खरा आहे की खोटा आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालंय। निवासीची ऑनलाईनचे दोन्ही बॅचेस चालू होत आहेत, लवकरात लवकर जॉईन करा आणि आपल्या विद्यार्थ्याला या विद्यार्थ्यांसारखं यश मिळवायचं असेल तर तात्काळ संपर्क करा। आपला संपर्क क्रमांक
चालतोय त्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही 7972684721 त्याचबरोबर 9356969609 या दोन्ही क्रमांकावर संपर्क करून ऍडमिशन करा। आपल्या अकॅडमी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करते आणि आपली जागा आपल्या अकॅडमीची असणारे सुंदर निसर्गरम्य वातावरणात डोंगर कपारीच्या अतिशय आल्हाददायक आणि सकारात्मक वातावरणात या ठिकाणी मुलांना आपण शिकवण्याचं काम करतोय। तुमच्या पाल्याचा तुम्हाला यश मिळेल। चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायचं जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना आपल्या मुलांचे मार्क्स कळतील। तर चला, बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय।